Hello friends, welcome in the section 4 of 12th class English. Just in this video, we are going to learn about the 4.1 History of Novel. Friends, this is the part first of this 4.1 History of Novel. First of all, we will see some important points to ponder. Ponder means to remember. Just the first point is the 18th century English literature. Second point, what is novel? Third point, history of novel. Fourth point, the world's first novel. Fifth point, the 18th century new literature. And sixth point, novel, the realistic picture of everyday life. Friends, just let us discuss about that point how we have seen. Friends, on page number 173 we have given the history of novel. So let us discuss about that. Friends, the 18th century has gifted the English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हिस्ट्री ऑफ नॉवेल हे पाहत असताना आपल्याला कादंबरीचा इतिहास बघायचा आहे. मुळात 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याच्या प्राचीन अभिजात संस्कृतीत अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या दोन पूर्णपणे नवीन प्रकारांची देणगी दिलेली आहे. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो बघा पुढील प्रमाणे आहे. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. पहिला आपण प्रकार म्हणूयात त्याला द पिरियडिकल एसे म्हणजे नियतकालिक निबंध, आणि दुसरा जो प्रकार आहे साहित्याचा तो आहे कादंबरी, ज्याला आपण नॉवेल असं म्हटलेलं आहे. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, स्पेशली नॉवेल, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plan and tried to instruct the readers which would help them to more purposefully and virtuous life. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर पिरियडिकली एसे असेल किंवा नॉवेल असेल, हे दोन्ही जी काही साहित्याचे प्रकार आहेत, विशेष करून नॉव्हेल जर आपण म्हटलं तर 18व्या शतकामध्ये विशेष म्हणजे बौद्धिक पद्धतीने, इंटेलेक्च्युअल म्हणजे सेंटिमेंटल भावनिक पद्धतीने, रिअलिस्टिक वस्तुस्थितीला धरून आणि या सगळ्या गोष्टीवरनं जे वाचक आहेत त्या वाचकावरती प्रभुत्व गाजविणारी ही कादंबरी विच वूड हेल्प देम मोर पर्पजफुली अँड व्हर्च्युअस लाईफ, जे काही जीवन आहे ते जीवन त्यांना सद्गुणी आणि योग्य अशा प्रकारचं वाटत होतं वाचक लोकांना. Since the time of its origin, novel has gaining popularity and growing gradually. Gradually means हळूवारपणे. जसं कादंबरीचा उदय होत गेला, ओरिजिन मीन्स कादंबरी ही प्रसिद्ध होत गेली आणि हळूहळूपणे तिचा विकाससुद्धा होत गेला. टुडे इट इज रिकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनर. आणि आज जर आपण पाहिलं तर कादंबरी ही एक लिटररी जेनर म्हणजे साहित्यातल्या शैलीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी अतिशय डॉमिनंट वरचढ आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा जो पॉईंट पाहिलेला होता की व्हॉट इज नॉवेल. अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नेरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्ड इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर काय सांगता येईल बघा. नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. फिक्शन म्हणजे कादंबरीचाच एक प्रकार आहे आणि यामधनं इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म, धड्याच्या रूपाने, पाठाच्या रूपाने मानवी जीवनातले काही मानवी जीवनाशी निगडीत असलेले काही अनुभव जे आहेत ते वर्णन या ठिकाणी केले जात असतात. त्याला नॉव्हेल असं म्हटलेलं आहे, कादंबरी असं म्हटलेलं आहे. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल
इज डिराईव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. मुळात नॉवेल हा जो शब्द आहे तो कशावरती अवलंबून आहे, डिराईव्ड म्हटलेलं आहे, म्हणजे अवलंबून कशावरती आहे, तो इटालियन शब्द जो नॉवेला होता ज्याचा अर्थ न्यू नवीन असा होतो त्यावरती हा शब्द अवलंबून आहे. म्हणजे नॉवेल म्हणजे न्यू नवीन. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्ब्लेसिंग इट विथ मोर डिटेल ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कादंबरीमध्ये मुळात कोणत्या गोष्टीचं वर्णन केलं जात असतं. विशेष करून या ठिकाणी वेळ असेल, स्थळ असेल, ठिकाण असेल, मानवी स्वभाव आहे, मानवी मन आहे, मानवाचे स्वभाव आहे आणि कृती आहे, या गोष्टीचा विशेष करून अभ्यास केला जातो आणि वर्णनही केलं जातं. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि काळानुसार त्या काळातल्या व्यक्तीचं, समाजाचं वर्णन, समाजाचं चित्र या कादंबरीमध्ये वर्णन केलं जात असतं. नॉवेल मेक्स लाईफ इजियर टू अंडरस्टँड दॅन इन अ ड्रामा अँड पोएट्री. तसं जर पाहिलं तर ड्रामा म्हणजे नाटक, पोएट्री म्हणजे कविता, या दोन साहित्याच्या प्रकारापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मानवी जीवन जे काही आहे ते इझी पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं कादंबरीमध्ये मांडलं जातं. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आज सध्या आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर कादंबरी जी काही आहे ते एक साहित्याचा प्रकार म्हणून, नामांकित प्रकार म्हणून तो स्वीकारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे एक प्रकार आपण पाहिलेला आहे, पुढं एक पॉईंट पाहिलेला आहे आपल्याला, आणि तो पॉईंट अशा प्रकारचा आहे. द नॉवेल ॲज अ लिटररी जेनर हॅज अ हिस्ट्री अबाउट द 2000 इयर्स. एक इतिहास जर पाहिला आपण कादंबरीचा तर जो जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आहे, आणि हा जो प्रकार आहे तो 2000 वर्षापूर्वीपासूनचा आहे. अमॉंग द अर्ली प्रिसिसर्स ऑफ नॉवेल, अ कलेक्शन ऑफ टेल known as Greek romance dating from the 2nd to 6th century may top the list. आणि तसं जर पाहिलं तर इतिहास जर पाहिला कादंबरीचा तर तो कलेक्शन ऑफ द नोन ॲज अ ग्रीक रोमान्स, ग्रीक काळामध्ये जे काही संबंध, प्रेमसंबंध असायचे, रोमांस असायचा, त्या गोष्टीचा या ठिकाणी एक लिस्ट आधीपासून करण्यात आलेली होती, जी कादंबरीमध्ये होती. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous. आणि तसं जर पाहिलं तर या ठिकाणी इमॅजिनेटिव्ह अँड डिलाईटफुल, काल्पनिक आणि एक आनंददायी अशा प्रकारच्या, आणि आयडियल लव आदर्श प्रेम, अँड मार्वलस ॲडव्हेंचर, ज्याला आश्चर्यकारकरित्या, ॲडव्हेंचर म्हणजे धाडस, प्रोफाऊंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर. आणि म्हणून सखोलपणे, प्रोफाऊंडली म्हणजे खोलवरपणे, मानवी जीवनावरती परिणाम होईल अशा प्रकारच्या, हजारो वर्ष मानवी परिणाम होईल मानवी जीवनावरती, अशा प्रकारच्या धाडसाचं सुद्धा वर्णन कादंबरीमध्ये केलं जात असतं. दोज नॉवेल इन द मॉडर्न इरा usually make use of the literary prose. The earlier threads of the genre can be found in Virgil Eclogues or Malory's Morte de Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. विद्यार्थी मित्रांनो, तसं जर पाहिलं तर या ठिकाणी काही ज्या आधुनिक कादंबऱ्या आहेत ज्या विशेष करून आपल्याला लक्षात ठेवता येतील आणि यावरती आपल्याला प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात असू द्या. व्हर्जिल्स इकॉलॉग्स, मॅलरीज मॉर्टे डे आर्थर आणि जेफ्री चॉसर ही लेखकाची आणि कादंबरीची नाव आहे. जेफ्री चॉसर हे लेखकाचं नाव, कादंबरीकाराचं नाव आहे. त्यांनी जी एक कॅन्टरबरी टेल्स नावाची एक कादंबरी लिहिली होती आणि ती अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची झालेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर आपण बघितलं तर जी जगातली पहिली कादंबरी आपण पॉईंटमध्ये पाहिलं होतं, वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. इथं वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल जर कोणती आहे तर ती जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा या ठिकाणी काय आहे. मुरासाकी शिकिबू हे जे काही कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली द टेल ऑफ जेन्जी इन 1010
हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. आणि ही जी काही कादंबरी होती टेल ऑफ जेनजी कोण्या लेखकांनी लिहिलेली? मुरासाकी शिकुबी या कादंबरीकारांनी लिहिलेली ही जगातली पहिली कादंबरी. ही लक्षात असू द्या मित्रांनो, यावरती प्रश्न विचारले जातात आपल्याला. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विझोट बाय स्पॅनिश रायटर मिगुल डे सेर्नाव्हेट, which was published in two part between 1605 and 1615. डॉन क्विझोट यांनी ही जी काही कादंबरी जी काही होती ही कादंबरी मिगुल डे कार्निव्हेट्स नावाच्या लेखकाने कादंबरीकारांनी लिहिलेली 2 भागामध्ये लिहिली होती 1605 आणि 1615. In the 18th century, the appearance of the newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आणि मुळामध्ये तसं जर पाहिलं तर आपण पॉईंटमध्ये पाहिलं की 18व्या शतकातली कादंबरी 18th centuryची कादंबरी ही कशी सुरुवात झाली? अपीअरन्स इन द न्यूजपेपर अँड मॅगझिन अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. 18व्या शतकामध्ये काय होत होतं? मध्यमवर्गीय लोक जे काय होते ते वर्तमानपत्राकडे आणि मॅगझिन्स वाचण्याकडे त्यांचा जास्त ओढा होता. दीज न्यू रीडर्स हॅड लेटर इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज विच वेर ॲप्रिशिएटेड बाय द अपर क्लास. आणि मुळामध्ये जर तसं पाहिलं तर हे जे काही रीडर्स होते नवीन रीडर्स मिडल क्लास सोसायटीमधले त्या लोकांना प्रेम प्रकरणामध्ये किंवा ट्रॅजेडीमध्ये दुःखांतिका अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये अशा प्रकारच्या नाटकांमध्ये मुळात त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि नेमका हाच प्रकार रोमान्स आणि ट्रॅजेडी हे कुणाकडनं अप्रिशिएट केल्या जायचं तर ते अपर क्लास सोसायटीकडनं त्याची प्रशंसा व्हायची या गोष्टीची. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडिया ऑफ द 18th century. आणि अशा पद्धतीने एक साहित्याचा नवीन प्रकार 18व्या शतकामध्ये एक साहित्याची नवीन कल्पना 18व्या शतकामध्ये उदयास आली. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डॅनियल रोमान्स फीचर्स लाईक द एन्थुजियाझम पॅशन अँड इमॅजिनेशन. आणि बघा आपण पॉईंटमध्ये बघितलं होतं की द न्यू लिटरेचर ऑफ 18th century. आणि या ठिकाणी 18व्या शतकातल्या साहित्याचा जो वैशिष्ट्य होती नवीन साहित्य जे उदयास आलेलं होतं त्याची वैशिष्ट्ये रिॲलिझम वास्तववादीपणा, डॅनियल रोमान्स फीचर्स लाईक द इन्थुझियाझम उत्साह, पॅशन एक अशा अपेक्षा मनामध्ये असलेली जिज्ञासा आणि इमॅजिनेशन आणि कल्पना ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्या नवीन साहित्याचं एक वैशिष्ट्य होतं. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रेपर्ड बाय ऑल दोज फॅक्टर्स. आणि मुळात जर तसं पाहिलं तर जी कादंबरी होती त्या कादंबरीने या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणलेल्या होत्या कादंबरीकारांनी. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. मुळात जर इंग्लंडमध्ये पाहिलं तर 1740 नंतर खरी कादंबरी उदयास आलेली होती. इन्क्रीज इन ट्रेड अँड द कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. मध्यमवर्गीय लोकांना खरं म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचा उदय कुठून व्हायला सुरुवात झालेली होती. ट्रेड अँड कॉमर्स व्यवसाय आणि व्यापार जे काय होतं किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन औद्योगिक क्रांती जी काय होती ती मध्यमवर्गीय लोकांमधून निर्माण झाली आणि तिथून खरी सुरुवात झालेली होती ह्या नॉवेल साहित्याची. अ क्लास ऑफ द पीपल हॅड इमर्ज्ड टू ऑक्युपाय अँड एलाइट स्टेटस. आणि मुळामध्ये मध्यमवर्गीय लोक नंतर हळूहळू एलाइट स्टेटस म्हणजे उच्च श्रेणीकडे ते हळूहळू उच्च दर्जाकडे हळूहळू जात होते आणि तिथून तो उगम झालेला होता. अ क्लास ऑफ पीपलचा उगम, इमर्ज म्हणजे उगम होणे. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द novels appeal in the newly educated class and was regarded by them
ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आणि मुळामध्ये अशी जी काही उच्च वर्णीय किंवा उच्च दर्जाची लोक निर्माण होत होती, पुढे पुढे येत होती, उदयास येत होती, अशा वेळेला त्यांच्यासाठी रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ आपण यामध्ये पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. कादंबरी या साहित्य प्रकारामधनं मानवाच्या जीवनाशी निगडीत वस्तुस्थिती, दररोजचं जीवन जे काय होतं, दररोजचे प्रश्न जे काय होते, हे सगळे प्रश्न आणि संपूर्ण जीवनमान हे या कादंबरी या प्रकारामध्ये लिहिल्या जात होतं आणि लोक त्याची प्रशंसा करत होते. अशा पद्धतीने 18व्या शतकामध्ये जे काही नवीन साहित्याचा प्रकार निर्माण झाला तो कादंबरीचा, तो हळूहळू इंग्लंडमध्ये उदयास येत होता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या पहिल्या भागामध्ये इथे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याचे एक 5 ते 6 पॉईंट्स पाहिलेले आहेत. आपण पुढे पार्ट 2, पार्ट 3 आणि जर झालाच तर पार्ट 4 मध्ये आपण डिटेलमध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हेल पाहणार आहोत. आणि डेफिनेटली मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे माझे जे काही हिस्ट्री ऑफ नॉव्हेलवरचे जे लेक्चर आहे ते आवडलेलं असेल. यासाठी माझे जे यूट्यूबचे चॅनल आहे इंग्लिश गुरुजी, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली तुम्ही अभ्यास तुमचा व्यवस्थितरित्या वाढवा.